एस ट्रेडरची कर्मचारी श्रुतिका सावेकरची जामीनावर मुक्तता। जादा परताव्याचे आमिष दाखवून हजारो गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केलेल्या एएस या वादग्रस्त कंपनीविरोधात सन 2022 मध्ये कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। या प्रकरणात आज अखेर एकूण 40 जणांना पोलिसांनी आरोपी केले। एएस ट्रेडर्सच्या आर्थिक गुंतवणुकीच्या व्यवहारातील मुख्य कर्मचारी श्रुतिका सावेकर हिला पोलिसांनी 19 ऑगस्ट 2023 रोजी अटक केली होती। त्यामध्ये पोलिसांनी तिच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते। या कामी कोल्हापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात श्रुतिका सावेकरचा जामीन अर्जावर सुनावणी झाली। यामध्ये श्रुतिका सावेकर हिच्या वतीने ॲडव्होकेट पल्लवी सुरेंद्र कांते सांगली यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून श्रुतीला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला आहे।